हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन साह शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत हिस्टरी अँड सिविक्स. तर यातील 12th चॅप्टर आहे इंडिया गेन्स इंडिपेंडन्स, म्हणजे भारत स्वातंत्र्य प्राप्ती. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या आधीचे सुद्धा सर्व चॅप्टरचे एक्सरसाइज हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे एक्सरसाइज बघू शकता आणि या पुढचे एक्सरसाइज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जो बेल आयकॉन आहे याच्यावरती बटन प्रेस करा. Okay, in that first question is rewrite the statements by choosing the appropriate options. Okay, and in that question first, Dash was the head of the interim government. आणि त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अँड बॅरिस्टर जिनाह. तर यातील ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. पंडित जवाहरलाल नेहरू वॉज द हेड ऑफ द इंटेरियम गव्हर्नमेंट, म्हणजे ते हंगामी सरकारचे प्रमुख होते. कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. चलो, the second question, the plan of creation of two independent nations, India and Pakistan, was made by dash. म्हणजे दोन वेगवेगळी स्वतंत्र राष्ट्र बनवण्याची, भारत आणि पाकिस्तान. तर ही जी बनवण्याची योजना होती ही कोणाची होती, कोणी बनवलेली होती? ऑप्शन ए लॉर्ड वेवेल, बी स्टॅफोर्ड क्रिप्स, लॉर्ड माउंटबॅटन अँड ऑप्शन डी पैथिक लॉरेन्स. ओके, तर यातला ऑप्शन सी लॉर्ड माउंटबॅटन. The plan of creation of two independent nations, India and Pakistan, was made by Lord Mountbatten. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जस्ट चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सेकंड क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स. In that, first, which demands was advocated by Barrister Jinnah. बॅरिस्टर जिनाह यांनी कोणत्या मागणीचा पुरस्कार केला होता किंवा कोणत्या मागण्या सांगितल्या होत्या? आन्सर, द टू नेशन थिअरी अँड डिमांड ऑफ सेपरेट मुस्लिम नेशन नेम्ड पाकिस्तान वॉज ॲडव्होकेटेड बाय बॅरिस्टर जिनाह. Second question, write the names of the ministers participating in cabinet mission. तर त्रिमंत्री योजना जी असते किंवा त्रिमंत्री सरकार आपण म्हणतो, तर यामध्ये कोणकोणते नेते पार्टिसिपेट होते त्यांचे नाव आपल्याला इथं लिहायचे आहे. लेट्स सी आन्सर, पैथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स अँड A.V. अलेक्झांडर. Where the ministers participating in the cabinet mission. थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन, म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं कारणे द्यायची आहेत. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, द इंडियन नॅशनल काँग्रेस अप्रूव्ड द पार्टिशन्स. तर ही जे राष्ट्रीय संघ होता, भारतीय राष्ट्रीय संघ, यांनी ह्या फाळणीला मान्यता दिली. त्याच्या पाठीमागचं कारण काय बघा. लॉर्ड माउंटबॅटन प्रिपेअर्ड अ प्लॅन ऑफ क्रिएशन ऑफ इंडिया अँड पाकिस्तान ॲज अ टू इंडिपेंडन्स नेशन. तर हे जे लॉर्ड माउंटबॅटन आहे यांनी भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे स्वतंत्र देश बनवण्याचं प्लॅनिंग किंवा योजना आखली होती. इंडियन नॅशनल काँग्रेस अपोज्ड द प्लॅन ऑफ पार्टिशन ॲज युनिटी ऑफ द नेशन वॉज इट्स बेसिक स्टँड. तर राष्ट्रीय संघ आहे याचं बेसिक म्हणजे त्यांचं मेन जे काही होतं बेसिक स्टँड, म्हणजे त्यांचा मूळ मुद्दा काय होता, तर सगळ्यांना एकत्रित ठेवणे किंवा युनिटी असणे सगळ्यांच्यामध्ये, हा त्यांचा एक मेन मूल्य होतं त्यांचं. त्यामुळे त्यांनी यासाठी किंवा हा जो प्लॅन होता याला अपोज केला. However, the Muslim League remained adamant on the creation of Pakistan. परंतु मुस्लिम लीगने अट्टहासच केला होता की पाकिस्तान
हे राष्ट्र झालंच पाहिजे. सो द नॅशनल काँग्रेस सो द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज लेफ्ट विथ नो ऑप्शन बट टू ॲक्सेप्ट द पार्टिशन विथ कम्प्लीट हेल्पलेसनेस. तर त्यामुळे राष्ट्रीय संघाला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्यापुढे कोणताच ऑप्शन नव्हता आणि फाळणीसाठी त्यांनी होकार दिला. Okay, then the next second question, the working of interim government could not run smoothly. ओके, इंटेरियम गव्हर्नमेंट म्हणजे काय, हंगामी सरकारची काही स्थापना केलं होतं, तर याचं जे कामकाज होतं हे व्यवस्थित चाललं नाही किंवा सुरळीतपणे चाललं नाही. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? लेट्स सी आन्सर. मुस्लिम लीग डिमांडेड अ सेपरेट मुस्लिम नेशन ऑफ पाकिस्तान. तर मुस्लिम लीगने काय डिमांड केली होती की वेगळा पाकिस्तान हा देश बनवायचा किंवा तयार करायचा, राष्ट्र ते निर्माण करायचं. द फॉलोअर्स ऑफ द मुस्लिम लीग रिसॉर्टेड टू व्हायलंट वेज. तर मुस्लिम लीगचे जे फॉलोअर्स होते तर त्यांनी काय काय करण्यास सुरुवात झाली, तर व्हायलंट व्हायला म्हणजे ओके, तर म्हणजेच काय, तर मुस्लिम लीगचे जे फॉलोअर्स होते किंवा जे अनुशासक होते किंवा अनुयायी होते आपण जे म्हणतो, तर त्यांनी काय केलं, व्हायलंट वेज म्हणजे जाळपोळ करणे किंवा काहीतरी हल्ला करणे, लुटालुटी करणे, असे मार्ग त्यांनी अवलंबवायला चालू केले. दो द मुस्लिम लीग डिक्लाइन टू पार्टिसिपेट इनिशियली, दे लॅटर पार्टिसिपेटेड इन इट. तर त्यांनी या हंगामी सरकारमध्ये आम्ही स्वतःहून इनिशियली पार्टिसिपेट करणार असं ते म्हटले आणि त्यानंतर ते पार्टिसिपेट सुद्धा झाले. हाऊएव्हर द लीडर्स ऑफ द मुस्लिम लीग अडॉप्टेड द पॉलिसी ऑफ ऑब्स्ट्रक्शन अँड देअरफॉर द इंटेरियम गव्हर्नमेंट कुड नॉट बी रन स्मूथली. तर जेव्हा मुस्लिम लीगचे जे काही लीडर होते हे जेव्हा त्याच्यामध्ये पार्टिसिपेटेड झाले तर त्यांनी त्यांच्या कामामध्ये काहीतरी अडथळा आणण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच पुढे पुढे जाऊन हंगामी सरकार हे होतं, याचं कामकाज व्यवस्थित चालू राहिलं नाही किंवा सुरळीत चालू राहिलं नाही. हे आहे या पाठीमागचं कारण. थर्ड क्वेश्चन, द वॅवेल प्लॅन कुड नॉट सक्सेड. तर वॅवेल योजना जी होती ही सक्सेसफुल नाही झाली. सो याच्या पाठीमाग सुद्धा काही कारण आहे, हे बघूया. द वॅवेल प्लॅन कुड नॉट सक्सेड बिकॉज Barrister Jinnah insisted that only Muslim League should have the right to suggest the name of Muslim representatives to the विसिरी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. तर विसिरी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये बॅरिस्टर जिना यांनी काय सांगितलं, तर फक्त मुस्लिम लीगलाच याचा हक्क असला पाहिजे की त्यांच्यामधूनच त्यांनी मुस्लिम रिप्रेझेंटेटिव्ह सांगितला पाहिजे किंवा त्यांनी तो सांगितलेला जे मुस्लिम रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा मुस्लिम लीगलाच तो अधिकार किंवा हक्क असला पाहिजे आणि त्यांनीच त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह निवडायचा असं बॅरिस्टर जिना यांनी सांगितलं. द काँग्रेस अपोज्ड दिस अँड ॲज अ रिझल्ट, तर काँग्रेसनं मात्र काय केलं, याला विरोध केला. नो कॉन्सिक्युन्सेस कुड बी अराइव्ड ॲट द मीटिंग कॉल्ड बाय लॉर्ड वेवेल. आणि त्यामुळेच हा जे वेवेल प्लॅन होता हा सक्सेस झाला नाही. फोर्थ, राईट द इव्हेंट ऑन द फॉलोइंग टाइमलाईन. तर त्यांनी एक टाइमलाईन दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला त्यावेळेला जे इव्हेंट्स झाले ते लिहायचे आहेत. सो 1945, 1946, 1947 अँड 1948. ओके, सो फर्स्ट वी सी 1945. वेवेल प्लॅन वॉज डिक्लेअर्ड. ओके, तर या 1945 च्या दरम्यान वेवेल प्लॅन डिक्लेअर झाला. 1946 डेलिगेशन ऑफ 3 मिनिस्टर्स म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन, त्रिमंत्री योजना जी आहे ही चालू झाली. 1947 इंडिया गॉट इंडिपेंडन्स, भारताला स्वातंत्र्य मिळालं. अँड 1948 महात्मा गांधी वॉज असॅसिनेटेड. तर महात्मा गांधींची यावेळेला 1948 मध्ये काय झालं, नथुराम गोडसे या व्यक्तीकडून त्यांची हत्या करण्यात आली. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. तर चला, यामधले हे जे क्वेश्चन विचारले जातात हे एक्झाम मध्ये फॉर 4 मार्क्स विचारले जातात.
आणि यातील फर्स्ट, वाय डिड द ब्रिटिश टूक स्टेप्स टुवर्ड्स ग्रँटिंग फ्रीडम टू इंडिया. तर ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने पावलं का उचलली, राईट. तर याचा आपल्याला आन्सर लिहायचा आहे. लेट्स सी. द इंडियन फ्रीडम स्ट्रगल हॅड बिकम व्हेरी इंटेन्स ड्युरिंग द पिरियड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. तर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे स्ट्रगल चालू होतं हे आता खूप जास्त अधिक पद्धतीने चालू होतं. कुठल्या तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला. द रिव्हॉल्ट ऑफ नेव्ही अँड एअरफोर्स शोक द फाउंडेशन ऑफ द ब्रिटिश एम्पायर. The demand for independence of India was gaining its strength. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा जो काही जोर होता आता हा जोर वाढत चालला होता. द मुस्लिम लीग हॅड डिमांडेड अ सेपरेट मुस्लिम नेशन. मुस्लिम लीगने मात्र काय मागणी केली होती की एक मुस्लिम राष्ट्र आम्हाला वेगळं द्या किंवा सेपरेट एक वेगळं आम्हाला देश बनवू द्या. द फॉलोअर्स ऑफ मुस्लिम लीग रिसॉर्टेड टू व्हायलन्स. तर मुस्लिम लीगचे जे अनुयायी होते किंवा जे फॉलोअर्स होते त्यांनी काय केलं, व्हायलन्स म्हणजे अहिंसक वागायला ते चालू झाले. जाळपोळ करणे किंवा लुटालुटी करणे, मारामारी करणे या गोष्टींचा त्यांनी मार्ग अवलंबला. द ब्रिटिश गव्हर्नमेंट रिअलाइज दॅट इट वॉज नेसेसरी टू टेक अ सिरियस नोट ऑफ इट. आणि त्याच वेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटला असं रिअलाइज झालं की आता याच्यावरती काहीतरी दखल घेतली पाहिजे, गंभीर अशी दखल घेतली पाहिजे. दे रिअलाइज दॅट देअर रूल इन इंडिया विल नॉट लास्ट लॉंग. तर त्यांना जाणून आलं की आपला हा जो काही कायदा आहे हा भारतामध्ये जास्त काळ आता टिकू शकत नाही. अकॉर्डिंगली द ब्रिटिश गव्हर्नमेंट स्टार्टेड प्रिपेअरिंग प्लॅन्स फॉर ग्रांटिंग इंडिपेंडन्स टू इंडिया. आणि त्यानुसारच ब्रिटिश गव्हर्नमेंटनी किंवा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने काही प्लॅन्स करायला चालू केलं. ओके. आणि अशा पद्धतीने ब्रिटिश टूक स्टेप्स टुवर्ड्स ग्रँटिंग फ्रीडम टू इंडिया. सेकंड, राईट इन्फॉर्मेशन अबाउट द माउंटबॅटन प्लॅन. ओके. तर याबद्दलचा इन्फॉर्मेशन बघा. इंग्लंड्स प्राईम मिनिस्टर ॲटली अनाउन्स्ड द ट्रान्सफर ऑफ पॉवर वुड बी बिफोर जून 1948. तर इंग्लंडचे जे प्रधानमंत्री होते ॲटली यांनी असं जाहीर केलं होतं की जून 1948 पूर्वी जी काही सत्ता आहे आमची भारतावरती ती आम्ही काढून घेऊ. He appointed Lord Mountbatten as a viceroy of India who was to arrange the transfer of power. ओके. आणि त्यासाठी त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांनी ऍज अ विसोरी ऑफ इंडिया म्हणून तिथे त्यांना अपॉइंट केलं होतं. ही हेल्ड डिस्कशन विथ द लीडर्स ऑफ इंडिया. तर त्यांनी भारतातील जे नेते होते, प्रमुख नेते यांच्याशी काही चर्चा विनिमय केली. माउंटबॅटन प्रिपेअर्ड अ प्लॅन फॉर पार्टिशन्स ऑफ इंडिया, दॅट इज क्रिएशन ऑफ टू इंडिपेंडेंट नेशन, इंडिया अँड पाकिस्तान. माउंटबॅटन यांनी काय केलं होतं, योजना तयार केली होती की दोन राष्ट्र वेगवेगळे बनवायचे, भारत पाकिस्तान. द इंडियन नॅशनल काँग्रेस अपोज द प्लॅन. परंतु इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याचं एक महत्वाचा आधार किंवा आधार मूल्य म्हणजे म्हणतो जे आपण, तर ते काय होतं की सगळीकडे सगळ्या देशांमध्ये युनिटी राहिली पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय केलं, या गोष्टीला अपोज केला. बट ड्यू टू द adamant behavior of the Muslim League, the Indian National Congress accepted the plan with complete helplessness. परंतु मुस्लिम लीगच्या लोकांनी काय चालू केलं, जाळपोळ करणे, मारामारी करणे, लुटालूट करणे असं व्हायलन्स क्रिएट करायला लागले ते. त्यामुळे त्यांनी हेल्पलेसनेस झाले आणि त्यांना शेवटी त्यांचा जो प्लॅन आहे हा ऍक्सेप्ट करावा लागला. ऑन द बेसिस ऑफ माउंटबॅटन प्लॅन इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट वॉज पास्ड. Third question, why did Muslim League declare to observe 16 August as a direct action day? What were its effect? The Muslim League ने 16 ऑगस्ट हा कृती दिन म्हणून जाहीर केला. तर हा जाहीर केल्यानंतर किंवा तो साजरा केला आपण म्हणूयात, तर त्याचे परिणाम नंतर काय झाले किंवा त्यांनी का तो जाहीर केला, इथे आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. The Muslim League was
Answer: the Muslim League was adamant on the demand of Pakistan. ओके, तर मुस्लिम लीगने काय डिमांड केलं होतं की आम्हाला एक वेगळं राष्ट्र पाहिजे, पाकिस्तान. इट वॉज नॉट satisfied with the cabinet mission plan as it had no provision for the separate Muslim state. Okay, 16 August 1946 was observed as a direct action day. तर या दिवशी 16 ऑगस्ट 1946 रोजी त्यांनी डायरेक्ट कृती करण्याचं ठरवलं. The followers of Muslim League resorted to violent ways. तर मुस्लिम लीगचे जे फॉलोअर्स होते यांनी व्हायलेन्स करायला चालू केला. देअर वेअर हिंदू मुस्लिम रिवॉर्ड्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भांडणं किंवा जाळपोळ, मारामारी, लुटालुटी या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. देअर वेअर मास्क्रेज इन अ नौखाली रिजन इन द प्रोव्हिजन्स ऑफ बेंगाल. तर बेंगालमध्ये एक रिजन आहे किंवा एक प्रदेश आहे नौखालीमध्ये, तिथे सुद्धा अशा प्रकारच्या भीषण कत्तली करण्यात आल्या, म्हणजे निरपराध लोकांच्या कत्तली करण्यात आल्या. हा याचा परिणाम झाला की त्याचे हे इफेक्ट्स इथे दिला आहे बघा क्वेश्चन, व्हॉट वेअर द इफेक्ट्स. तर हा त्याचा परिणाम की हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्या मध्ये भांडणं झाली किंवा मारामारी, जाळपोळ, लुटालुटी झाली आणि नौखली, बेंगॉलमधील नौखलीमध्ये निरापदार लोकांच्या कत्तली करण्यात आल्या. ओके, तर स्टुडंट्स इथेच आपला हा एक्सरसाइज संपतो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.